नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या त्या 4 मुख्य विषारी सापांबद्दल, ज्यांना ओळखणं आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप खूप महत्वाचं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 4. आणि बघा, या 4 सापांना जर आपण ओळखायला शिकलो ना, तर सर्पदंशापासून वाचण्यासाठी हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल ठरेल. चला तर मग या माहितीमुळे आपण सगळेच थोडे अधिक सतर्क आणि तयार होऊया. चला सुरुवात करूया पहिल्या 2 सापांपासून, नाग आणि मण्यार. आता यांना आपण एकत्र का बघतोय यामागे खास कारण आहे. ते म्हणजे या दोघांच्या विषाचा प्रकार अगदी सारखा आहे. हे विष, ज्याला न्यूरोटॉक्सिक म्हणतात, ते थेट आपल्या नर्वस सिस्टमवर म्हणजे मज्जासंस्थेवर हल्ला करतं. आणि यामुळे होतं काय, तर श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू मंदावते आणि मग अर्थातच जीव धोक्यात येतो. यातला पहिला साप तर आपल्या सगळ्यांच्याच चांगल्या ओळखीचा आहे. तो म्हणजे भारतीय नाग. आपण याला इंडियन कोब्रा म्हणूनही ओळखतो. आणि शास्त्रीय भाषेत त्याचं नाव आहे नाजा नाजा. नागाला ओळखणं तर खरं तर खूप सोपं आहे. त्याला जरा जरी धोका जाणवला ना की तो लगेच आपला प्रसिद्ध फणा उभारतो. आणि त्या फण्यावर जी चष्म्यासारखी खूण दिसते, बस तीच त्याची खरी ओळख. आणि हो, लक्षात ठेवा, याचं विष आहे न्यूरोटॉक्सिक. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या सापाकडे, मण्यार. हा साप दिसायला एकदम शांत वाटतो, पण तो प्रचंड विषारी आहे. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे तो अनेकदा आपल्या घरांच्या आसपास मानवी वस्तीजवळ सापडतो. त्यामुळे याला ओळखणं खूपच गरजेचं आहे. मग मण्यारला ओळखायचं कसं? सोपं आहे. त्याचा चमकदार काळा रंग आणि त्यावर असलेले पांढरे आडवे पट्टे, हे लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे त्याचं विष. हे सुद्धा न्यूरोटॉक्सिकच आहे. पण इथे एक खूप मोठा फरक आहे. तो म्हणजे मण्यारचं विष हे नागाच्या विषापेक्षा कित्येक पटींनी जास्त प्रभावी आणि धोकादायक असतं. हो, खरंच. बरं, आत्तापर्यंत आपण न्यूरोटॉक्सिक विषाबद्दल बोललो, म्हणजे जे विष थेट नर्वस सिस्टीमवर परिणाम करतं. पण विषाचा अजून एक महत्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे हेमोटॉक्सिक. आता हे विष काय करतं, तर हे थेट आपल्या रक्तावर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं. आणि आपण जे पुढचे 2 साप बघणार आहोत ते ह्याच प्रकारच्या विषासाठी ओळखले जातात. तर आता वेळ आहे घोणस आणि फुरसे या सापांबद्दल जाणून घ्यायची. या दोघांचंही विष आहे हेमोटॉक्सिक, म्हणजे असं विष जे थेट रक्तावर परिणाम करतं आणि शरीराच्या आतल्या आत रक्तस्राव घडवून आणतं. आणि यामुळे होतं काय, तर किडनीसारखे महत्वाचे अवयव निकामी होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. यामधला तिसरा साप आहे घोणस, ज्याला रसेल स्वायपर असंही म्हणतात. हा साप त्याच्या आक्रमक स्वभावासाठी आणि खूपच शक्तिशाली विषासाठी ओळखला जातो. घोणसला ओळखणं तसं सोपं आहे. त्याचं ते जाडजूड शरीर आणि शरीरावर साखळीसारखे दिसणारे मोठे तपकिरी रंगाचे ठिपके, हीच त्याची मुख्य ओळख. आणि अर्थातच याचं विष आहे हिमोटॉक्सिक. आणि आता बोलूया या 4 प्रमुख विषारी सापांपैकी शेवटच्या सापाबद्दल. हा आहे फुरसे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा या 4 आकाराने सगळ्यात लहान आहे, पण म्हणून त्याला कमी लेखू नका. तो अत्यंत धोकादायक आहे. त्याच्या विषाची तीव्रता अजिबात कमी नाहीये. त्याच्या लहान आकारामुळे फुरसे पटकन दिसत नाही, पण त्याला ओळखण्याची एक खास खूण आहे. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा तो त्याच्या शरीरावरची खवलं एकमेकांवर घासतो आणि त्यातून एक विशिष्ट आवाज येतो. आणि तो आवाज कसा असतो माहितीये? सळसळ, जणू काही कोणीतरी करवत चालवतंय. हा आवाज म्हणजे फुरशाने दिलेला धोक्याचा एक स्पष्ट इशारा आहे. जर असा आवाज कधी ऐकू आला तर लगेच समजून जायचं की धोका अगदी जवळ आहे आणि ताबडतोब सावध व्हायचं. तर आत्तापर्यंत आपण या 4ही सापांना ओळखायला शिकलो. पण विचार करा, दुर्दैवाने जर सर्पदंश झालाच तर मग काय करायचं? आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय. एक प्रश्न हमखास विचारला जातो की साप चावल्यावर मंत्रतंत्र, झाडपाला किंवा असे दुसरे कुठले घरगुती उपचार करावेत का? ह्याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. अजिबात नाही. कोणताही मंत्रतंत्र, झाडपाला किंवा कुठलाही घरगुती उपाय रुग्णाचा जीव वाचवू शकत नाही. उलट होतं काय, तर ह्या सगळ्या अंधश्रद्धेमध्ये उपचारासाठी लागणारा जो मौल्यवान वेळ असतो ना, तो वाया जातो आणि रुग्णाचा जीव आणखीनच धोक्यात येतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सर्पदंश झाल्यावर फक्त आणि फक्त एकच योग्य उपाय आहे, तो म्हणजे एका क्षणाचाही विचार न करता किंवा वेळ न घालवता
रुग्णाला थेट जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. कारण सर्पदंशावरचं जे खरं औषध आहे म्हणजे अँटीवेनम ते फक्त आणि फक्त हॉस्पिटल